बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता जबरदस्त वेगळाच टर्निंग पॉइंट आलाय। आता अवनीचे बाबा इकडे आलेले आहेत, ते म्हणजे दानगटांच्या घरामध्ये। असं काय घडलंय की आता अवनीच्या बाबांना दानगटांच्या घरामध्ये येणं भाग पडलंय। इतकंच नाहीये तर अवनीच्या बाबांना दानगटांच्या समोर झुकायला सुद्धा लागलेलं आहे। हो प्रेक्षकांनो, दानगटांच्या समोर झुकणं ही आता साधीसुधी गोष्ट नाहीये अवनीच्या बाबांसाठी, तर हे आता खूपच महाभयंकर काम आहे त्यांना या सगळ्यामध्ये स्वतःलाच। मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं करणं खूप कठीण जाते, पण तरी सुद्धा ते दानगटांच्या समोर झुकलेत एका कारणास्तव। आता हे कारण काय आहे आणि यानंतर मात्र आता मालिकेमध्ये त्यांनी खरंच म्हणजे अवनी आणि राजा यांच्या लग्नाला तर परवानगी म्हणजे यांचं लग्न मान्य केलंय, पण आत्ता अवनी सांगू शकेल का की हे लग्न मात्र आता तिने कोणत्या कारणासाठी केले? कारण एकतर वडिलांनी आधीच आपल्याला नाकारलं होतं, त्यानंतर स्वीकार केल्यावरती आपण आता फक्त उलटं सांगितलं की या सगळ्यामध्ये हे लग्न खोटं आहे, तर बाबा आपला अधिकच राग करतील आणि याच कारणास्तव मात्र आता अवनीने खूप मोठा निर्णय घेतलाय। नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून। इकडे आता काका आणि आत्या या दोघांनी मात्र आता प्लॅन केलाय। काका आता आत्याला सांगत असतात आपल्या कोमलसाठी मात्र आता एक स्थळ चांगलं मी सुचवलेलं आहे, आणि त्यावरती मात्र आता इकडे आत्या म्हणायला लागते कसलं स्थळ? यावरती तो सांगायला लागतो ती बघ, ती आहे ना अवनी, हिचा भाऊ करोडपती आहेत, ते करोडपती, आणि ते करोडपती मात्र आता आपल्या मुलीसोबत लग्न करतील। यावरती आत्या सांगायला लागते पण का, ते का आपल्या मुलीसोबत लग्न करतील? असं आपल्याकडे काय जायदाद आहे? आणि त्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो नाही नाही, काही जायदाद वगैरे नसली तरी सुद्धा ते लग्न करतील, कारण मी त्यांना त्यांची आता बहीण त्यांच्या घरात नेऊन देणार आहे। आता इकडे काकाला हे माहीत नाही आहे की महेशचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, आणि त्यामुळे तो आता हे सगळं बोलत आहे। आणि आत्या सांगायला लागते ठीक आहे, पण त्यांची चौकशी केलीस का? त्यांच्या घरामध्ये काय चाललंय, कसं चाललंय, ही सगळी चौकशी करा आधी, आणि चौकशी केल्यानंतरच मग आता आपली लेक आपण त्यांच्या घरात द्यायची आहे। यावरती तो सांगायला लागतो हो, चौकशी केल्याशिवाय तर मी आता काहीच करणार नाहीये। मग काय, आत्या आता भलतीच खुश झालेली आहे आणि ती आता विचार करते चला, म्हणजे आता ते यशाच्या मागं लागण्यापेक्षा माझी लेक आता श्रीमंता घरी राज्य करेल, आणि मग ह्यांच्या नाकावरती टिचून मी ह्यांना अशा प्रकारे मात्र आता वेठीसला धरेन ना की मग यांच्या लक्षात सुद्धा येणार नाहीये की नक्की काय चाललंय ते। असं म्हणत या दोघांचं प्लॅनिंग चालू आहे, आणि त्याच वेळेला आपण इकडे पाहतोय की अवनी आणि राजा हे दोघं जण मात्र आता खूप खुश आहेत, कारण राजाने अवनीला तिचे सर्टिफिकेट आणून दिलेत आणि अवनी आता जॉब शोधण्यासाठी निघालेली आहे। ज्या वेळेला अवनी आता जॉब शोधण्यासाठी निघाले आणि त्यावेळेला मात्र आता राजा सांगतो खरं तर यशादाला मी बोललो होतो, पण यशादाचं म्हणणं असं आहे की काहीही झालं तरी स्वतःच्या हिमतीवरती जॉब कमवायचा, नाहीतर त्यांनी आम्हाला सुद्धा नसते का कुठे कुठे जॉबला चिटकवलं। पण यशादाचं असं म्हणणं आहे की स्वतःच्या हिमतीवरती मात्र आता तुम्ही जॉब करायचा। यावरती मात्र अवनी म्हणते नाही, यशादाचा विचार बरोबर आहे, मी काहीही झालं तरी स्वतःच हे लढणार आहे, माझी लढाई मी स्वतःच लढणार आहे। पण फक्त मला जर का समजलं इकडे कुठे वॅकन्सी आहे तर ठीक होतं, पण ठीक आहे काही हरकत नाही आहे, मी आता माझं बघेन। अवनी तिचा जॉब शोधायला निघालेली, आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनी आणि राजा आपण पाहिलं की ते आता पोलिसांच्या तावडीमध्ये अडकलेले आहेत। पोलिसांच्या तावडीतून ते सुटून आलेत कारण अवनीने तिचं मंगळसूत्र दाखवलेलं आहे। यामध्ये मात्र आता घरी आल्यावरती यशाला त्यांना विचारायला लागतो का रे तुम्हाला लेट काय झालंय? आणि त्यावरती अवनी आता घडलेला सगळा प्रकार सांगते। अवनी सांगते आम्ही फिरायला गेलो होतो, आणि ज्यावेळेस आम्ही एका ठिकाणी बसलो होतो ना तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी मला आता इकडे हटकलं आणि त्यांनी माझ्या वडिलांना बोलवायला सांगितलं, पण त्याच वेळेला मी त्यांना माझं मंगळसूत्र दाखवलं। असं म्हटल्यावरती मात्र आता तो इन्स्पेक्टर जरा गडबडलाय आणि तो आता सांगायला लागतोय की मॅडम अहो तुम्ही आणि बाईकवरती। यावरती तो म्हणतो अरे, म्हणजे इकडे राजा सांगायला लागतो का काय झालं, बाईकवरती मॅडम फिरू शकत नाहीत का, मॅडमना बंदी आहे का? यावरती मात्र आता तो इन्स्पेक्टर सांगायला लागतो नाही मॅडमना बंदी वगैरे काही नाही आहे, पण या सगळ्यामध्ये मॅडम कधीही या सगळ्यामध्ये मात्र आता फिरत नाहीत, त्या म्हणजे बाईकवरती, कारण मॅडम फक्त आणि फक्त फिरतात त्या स्वतःच्या व्हेकलवरती, आणि व्हेकलने स्वतःच्या कारने जातात, आणि हे असं कसं काय? यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते हे बघा
माझ्या नवऱ्याची कार आता रिपेरिंगला दिलेली आहे आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, रिपेरिंगला कार? तुमचं डोकं फिरलंय का? अहो तुमचा नवरा त्याच्यावरती ड्रायव्हर होता, ड्रायव्हर मला विचारा. तो हवालदार मात्र आता चांगलंच ओळखत असतो आणि त्यामुळे तो अवनीला सगळी घटना सांगायला लागतो. अवनी आता चांगलीच चिडलेली आहे. काय हवालदार, काय बोलताय काय तुम्ही? असं म्हटल्यावरती मात्र आता हवालदार सांगायला लागतात, हो विचारा की त्याने तुम्हाला खोटं सांगितलंय का की त्याची गाडी होती? अहो त्याची कसली गाडी आले? त्याची गाडी वगैरे आता काही नाही आहे, ही गाडी त्याच्या मालकाची आहे आणि त्याला कामावरून काढून टाकले. हां, बहुतेक तुमच्याच सोबत आता प्रेम केल्यामुळे त्याला ही शिक्षा मिळालेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनीला खूपच वाईट वाटले आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, काय राजा, मला सगळं काही खरं खरं आहे ते कळलं पाहिजे. तू आता या सगळ्यामध्ये काय बोलत आहेस? म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, हवालदार साहेब काय बोलत आहेत? असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, नाही तो काहीतरी वेड्यासारखं बडबडतोय. यावरती तो म्हणतो, हे बघा राजा, मला अवनी सांगायला लागते, मला खरं खरं काय ते सांग. माझ्या बाबांच्यामुळे तुझा जॉब गेलाय का? यावरती मात्र आता राजा सांगायला लागतो, हो. आणि राजा म्हणतो, मी तुमच्यापासून सत्य लपवलं की मी एक फक्त ड्रायव्हर आहे. अवनीला त्या गोष्टीचं काहीच पडलं नाही आहे. अवनी म्हणते, हे बघा, मी खरं सांगू कर, तुम्ही ड्रायव्हर असा, तुम्ही मालक असाल, तुम्ही तुमची नोकरी आता स्वतःच्या हिमतीवरती करताय आणि स्वतःच्या हिमतीवरती नोकरी करून तुम्ही जर का या सगळ्यामध्ये स्वतः हे करताय, मग काय तुम्हाला घाबरायची गरज आहे? तुम्हाला कसलीही गरज नाही आहे. तुमची नोकरी आहे. हां, पण तुमची नोकरी जर का माझ्या बाबांच्यामुळे गेली असेल तर मात्र तुमची नोकरी मी तुम्हाला मिळवून देईन. कारण या एका मंगळसूत्राची किंमत तुम्हाला किती आणि कशी मोजावी लागते ही गोष्ट मला आता कळालेली आहे. असं म्हणत अवनी आता या सगळ्यामध्ये बोलायला लागते आणि त्यानंतर मात्र आता राजा म्हणतो, नाही, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घ्यायलाय, असं काही नाही आहे. यावरती अवनी म्हणते, ते काही नाही, मी बाबांसोबत बोलणार आहे. ते कसं काय तुमचा जॉब घालवू शकतात? पण मी खरं सांगू का, ही गोष्ट बाबांनी 100% केलेली नसणार आहे. कारण या सगळ्यामध्ये बाबा आता असं काही करू शकत नाही आहेत. कारण आता बाबांना मात्र पक्क माहिती आहे की काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता म्हणजे ते असं नाही करणार, मला खात्री आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे ना, सोडा तुम्ही, हा विषय सोडून द्या. असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, विषय कसा सोडू? आणि ती घरी येते. आणि त्यानंतर चिडलेल्या अवनीने मात्र आता हा सगळा प्रकार बघितलाय आणि त्यानंतर ती आता आपल्या वडिलांना कॉल करते. माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ केली तर मात्र तुमच्यासाठी सुद्धा हे बरोबर नाही आहे आणि माझ्यासाठी बरोबर नाही आहे. आणि हे सगळं ती घरी सांगत आहे की मी आत्ताच्या आत्ता बाबांना कॉल केलेला आहे आणि बाबांना कॉल करून मी आता सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावर मात्र आता इकडे यशा विचार करायला लागतो, चला म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये आता तिच्यासाठी चांगलं आहे नाही आहे काहीच कळायला मार्ग नाही. पण एक गोष्ट चांगली झाली की राजाचं सत्य आता तिच्यासमोर आलंय आणि मी सुद्धा माझं सत्य समोर आणलं पाहिजे. कारण ज्या वेळेला पोरीला खरं समजेल ना, उगाचच तिच्या मनामध्ये मात्र आता अढी राहील की उगाचच आपण तिच्याशी खोटं बोललो नाही. जे काही आहे राजाला जरी कळत नसलं तरी मला खरं बोलायलाच पाहिजे असा विचार मात्र आता इकडे यशादा करत आहे. आणि यशादा या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा तिला आता सांगतोय, अवनी मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण त्याच वेळेला बाहेरून आवाज आले, अवनीचे बाबा आलेत, अवनीचे बाबा आलेत. मग सगळेजण ज्या वेळेला बाहेर आलेत त्यावेळेला पाहतात तर काय, समोरचं दृश्य बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. अवनी तिकडे आलेत आणि खरंच अवनीने माझे आता डोळे उघडलेत. मी किती काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये अवनीला बोलू शकत नाही आहे की खरं तर या सगळ्यामध्ये मला आता कळतच नाही आहे की मी हे सगळं खरं तर केलेलं नाही आहे. आणि मी या सगळ्यामध्ये मात्र आता खरं तर मी त्यांचं जॉब घालवण्यासाठी कारणीभूत नाही आहे. पण आता मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतोय, इतके दिवस जे आता माझ्या मुलीच्या सोबत मी आता म्हणजे वागलोय त्यासाठी मला खरंच पश्चाताप झालाय आणि मी अवनी आणि हे लग्न मान्य केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. अचानकपणे हा बदल कसा काय झाला हे काही कळत नाही आहे. आणि आता इकडे बाकी सगळे खुश असले तरी अवनीच्या डोक्यामध्ये विषय येतोय, अरे देवा मी हे काय करून बसले. म्हणजे आता बाबांनी हे लग्न जर मान्य केलंय आणि त्यानंतर मात्र आता त्यांना समजेल की ज्या वेळेला माझं लग्न खोटं आहे त्यावेळेला काय त्यांच्यावरती नाही. आता मला काहीही झालं तरी हे लग्न निभावायलाच पाहिजे. मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आता हे लग्न मोडू शकत नाही आहे असा विचार तिच्या डोक्यात येत आहे. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेची समीकरणं बदललेली आहेत आणि अवनी राजा एकत्र